सुस्वागतम सुस्वागतम, धन्यवाद. निसर्गाने नटलेलं माझं वाडागाव आणि या वाडा गावामध्ये आज या ठिकाणी कसबेवाडी सद्गुरू साईचरण सेवा मंडळ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू साई बाबांचा हा 36वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय. आणि या सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी आमने सामने डबलवाडी भजनाचा कार्यक्रम आयोजित करून आम्हा दोन मुलांना सुरुवातीला ज्यांनी भजन सादर केलं ते म्हणजे आदरणीय विजय उर्फ गुंडोबा सावंत, त्यांची कोरस मंडळी, त्यांचे पखवाज वादक आदरणीय विराजी बावकर, त्यांचे तबला वादक, यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माझे ग्रामस्थ, यामध्ये भजनी बुवा, अनेक भजनी बुवा आहेत, पखवाज वादक आहेत, तबला वादक आहेत, त्यांचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे ही वाडागाव ही भूमी स्वयंभू श्री क्षेत्र विमलेश्वर श्रीदेव रवळनाथ आई पावणाई यांच्या सानिध्यात वाढलेलं, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजपर्यंत हे वाडागाव उभं आहे. ते माझे ग्रामदेवता यांचे आशीर्वाद घेऊन माझी कुलदेवता आई कुलस्वामिनी अंबा भवानी हिच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत विघ्नहर्ता गणपती गजानना चरणी नतमस्तक हो. इथली स्थान देवता, इथली रंगदेवते यांना विनम्र अभिवादन करून सत्याचा वारी श्री सत्यनारायण चरणी नतमस्तक हो. सद्गुरू साईनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण जगताचा आराध्य दैवत तो ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, मासाबाई जिजाऊंना मानाचा मुद्रा करून, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, आणि हे जे हरिनामाचं झाड जे आम्ही आज हा वसा चालवतो, हे ज्यांनी हा वसा लावला, वसा आमच्या हाती दिला, ते म्हणजे आपल्यातून निघून गेलेले सगळे ज्येष्ठ भजनी कलावंत पंचरत्न यांची आठवण त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी या आमने सामने वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित आवर्जून एक बुवानी त्यांची ओळख करून दिली. चंद्रकांतजी रासम बुवा जमादार नाही, ते 3 स्टार होते, त्यांच्याकडे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते वडाळा विभागात. रिटायर होऊन आता बुवा हरिनाम गावोगावी पोहोचवत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी युट्यूबर्स आले. आज माझ्याकडे ती बुवा कोरस कमी पण पकवाज वादकच जास्ती सगळे. आज महेश परब म्हणजे आमचं भाग्य, ती व्यक्ती असली तरी आमचं समाधान वाटतं का एवढं मोठं माणूस आज भजनात साथ संगत करण्यात आमका मिळालं. त्यांचे देखील आभार मानतो. तबल्यावर आहेत शुभम कावले, त्याचप्रमाणे बुवांचे चिरंजीव आम्ही गणू म्हणतो त्या लाडाने, बुवांचे मोठे चिरंजीव पण बसले. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी ऋषी मैत्री आहेत, तो तर छत्रपतीचा सगळा पकवात त्याच्या हातात देऊन बघा. त्याप्रमाणे विवेक सावंत, सगळ्यांचे आभार मानतो. या गावचं एक रत्न जे पखवाजाचे धडे शिकवून घेतोय तुषार परब यांच्याकडे, ते म्हणजे तन्मय तावडे. जरा जोरदार टाळ्या त्यासाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे तुषार शिंदे हे देखील तबलावादक म्हणून माझ्याकडे असतात. सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी
माझे मित्र आदरणीय मंगेश झुरी आणि उमेश झुरी हे या ठिकाणी उपस्थित झाले तळवडे गावावरून. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी भजनाला सुरुवात करत बुवा अतिशय सुंदर बुवानी भजन सादर केलं. एकही शब्द न बोलता बुवा माझी आज कसोटी आहे आणि मी हिंमत पण करणार नाही तुमका एकही शब्द बोलायची. पण बुवांका काय लागतं की समोर बोलणार कोणतरी हो, पण हरकत नाही बुवा. आज चांगला काय तर कानाला ऐकूक मिळतं एवढा मात्र नक्की काय नाही काय घेऊन जाणार बुवा तुमच्याकडून. कारण माझ्यापेक्षा माझे फॅन माझे वडील तुमचे बुवा. एकदा किस्सो सांगते तुमका. जोईल बुवा येले होते घराकडे आणि जोईल बुवांची तुमची बारी होती. त्यांना माहित नाही जोईल खयतो नी कोण. त्यांच्या तोंडावर सांगतं तुमची स्तुती केल्याने खरोखर हे प्रामाणिक सांगते बुवा की माझ्या घरात माझे वडील तुमच्या जे काय प्रेझेंटेशन तुमचा बोलणं असता तो माणूस साधू नाही हा. डोका जर फिरला तर माका जाग्यावर बसवित आणि प्रेम जर केला तर प्रेम पण त्याला करता का. त्यामुळे आम्ही शक्यतो म्हणजे बुवा पण टाळतात मी पण टाळते. पण काय झाला ही एकच जागा माझ्या वाडेगावात रवली होती माझ्याकडनं अनावधानाने. तो योगायोग जुळून येत नव्हतो. पण आज 36वा वर्धापन दिन. 36 म्हणजे 3 निसा 9 बुवा आणि 9 ह्यो अंक दत्तगुरूंचा एक प्रिय अंक एवढा मला थोडासा माहित आहे. आले वा काय बुवा तुमका बोलतच नाही. पण जोईल बुवा ज्यावेळी घराकडे येत होते तुमचा एवढी स्तुती केला नाही आणि त्यांचा जर वाईट सांगितलं ना त्यांच्याच तोंडावर त्यांना माहित नव्हतं का. पण असे विषय बुवा त्यावेळी लोक बुवा हे हरिनामचे जिवंत आहे. आज लाईव्ह सांगतोय युट्यूब चालू आहे. आज या एवढ्या बाऱ्या ज्या वाढल्यात आपल्या कोकणामध्ये ही बारी भजन हे डबल बारी भजन काळाच्या पडद्याआड गेलं असतं. पण माझ्या गुडू बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण ते काय जे प्रेझेंटेशन करतात उगाच आमच्या वाडीत 8 वर्ष नाही काढलं नाही. आमच्या वाडीत सलग 8 वर्ष भजन करणारं एकमेव माणूस म्हणजे बिंदू सावंत बुवा. कारण ते बुवा जे आहे ना लहान मुलं आवर्जून बघतात एकाची हिंमत होणार नाही तुमचं भजन ऐकताना. तुम्ही जे सादर करणार ते भजन ऐकताना झोप काढूची कोणाची हिंमत नाही होणार. पण बुवा अतिशय सुंदर. आणि मी का बोलणार आहे कारण मी आज 2 ह्याच्यात चक्रव्यूहात फसलेलो आहे. का एक तर माझं गाव आहे त्यामुळे नाही नाही बोलवता विषय कसा काय गावाचे संस्कार दाखवू मागा तुमच्यावर पाहून त्यात दाखवलो. जवान बघितलाच कसा एकदा घरी लागला नाही तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे दिसत. हरकत नाही भजनाला सुरुवात करूया. पण नक्की बुवा कुठेतरी आज लहानपणा घेऊन बुवा भजन करणार एवढं नक्की थोडी कमी करा. या ठिकाणी प्रणव घाडी बुवा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतोय. क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा करावया मंगल पूजा करावया मंगल
केतकी गुलाब युही चंपकवन मोरे केतकी गुलाब युही चंपकवन मोरे केतकी गुलाब युही चंपकवन मोरे वसंत परिणत कोटी गरबा झुलना में बैठे पी के संग झूले पी के संग झूले केतकी गुलाब युही चंपकवन मोरे केतकी गुलाब युही चंपकवन मोरे केतकी गुलाब युही चंपकवन मोरे प्रारंभी विनंती करू गणपती प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुंडली गवरदा श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम गणपती गजानन स्वयंभू विमलेश्वर श्रीदेव रवनाथ आई पावनाई श्रीदेव सप्तकोटेश्वर श्री बांदेश्वर श्री मांडेश्वर आई महालक्ष्मी कुलस्वामिनी श्री कालभैरव हरिहर स्वयंभू गुणकेश्वर देवी निर्वाई अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ सत्यनारायण सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्री प्रमोद हरियाण कैलासवासी परशुराम पांचाळ कैलासवासी चिंतामणी पांचाळ कैलासवासी जयराम घाडीगावकर
चाटीची लेवल झाला. अतिशय सुंदर असा साऊंड या ठिकाणी आदरणीय पडेलकर तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. कन्फर्म. धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर आणि सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपण केली. काही एक शब्द न बोलता नाही का असेल तर नाही तर आजकाल काल एक असं बुवा भेटलो होतो मागा बुवा की जोड्या अशा आयोजक ठरवतात म्हणजे एक चांगलं असेल तर एक वाईट असं मोठ्यात सांगत होतं. म्हणजे तुका होते ते का उत्तर काय दिलंय म्हटलं जोडी जर तुका पटत नाही ना तर तू त्यांच्याबरोबर कार्यक्रम घेऊन येतो पण ह्याचा तसं विषय नाही. तू पैशाचा विषय असतात पण जोडी काय नसताना तुम्ही प्रामाणिक राहा. प्रत्येकाने आपल्या भजन कलेशी जी काय कला आपल्या सोबत आहे त्यासोबत जर प्रामाणिक राहिलं तर समोरच्याची हिंमत नाही होणार हो. आणि समोरच्याक जर रिस्पेक्ट दिलो मी बुवा असं कधीच कोणाला सांगत नाही की ह्यो जोडीक नको मग तो जोडीक नको. आम्ही खोळ्या वांगडा पण भजन केलेले बुवा पण त्यावेळी आपण ते का काय न बोलता बारी कशी करू हवी. आज समजतात ना आज माझ्यापेक्षा सिनियर जवळ 50-55 झाली असतील ना बुवा 55 नाही पण वाटत नाही अजून तसं. ह्या एकमेव म्हणजे ही जी आता बुवांची कांती आहे अजून परत तुमचा बुवा 50 असे झाले अशी कोण म्हणणार पण नाही. ह्या कित्या माहिती तुम्ही तसे समाजात राहुला बुवा म्हणजे हसत खेळत स्वतः ठेवला. त्यामुळे बुवा तर चेहऱ्यावर पटकन वय तुमचा दिसत नाही. हा एकमेव काढेल म्हणून असेच आयुष्यभर हसत राहा. माका फक्त काय कधी बोलू नको विषय नाही बुवा बोला तुम्ही. कारण गुंडू बुवा सावंत आज दुर्वास गुरव तर भजन गावात माझ्या बऱ्याच लोकांनी ऐकलंय. आज बुवा खरी गंमत तुमची ऐकू गेले कारण तुम्ही काय जा सांगणार बारीक बारीक त्या ऐकूसाठी हईलेले. त्यामुळे बुवा बोलण्याचा विषय काय नाही. माका चांगल्या लोकांनी सांगितलेला आज जरी बुवा बोलणारे असले आमका भीती वाटत ना बुवा तुमची म्हणजे कधी पटकन खय उघडो करशाल नाही करणार तेवढा माहिती. पण कोणीही बुवा असू दे बुवा तुझं तुम्ही भजन करा बाकी काय विषय नाही बुवा. कारण बोलण्यासारखं आज खरं तर तुमच्याकडून मला बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्या माझी इच्छा पूर्ण होईल. कारण कसं असता तुमची इतर ठिकाणी वारी ऐकण्यापेक्षा जाऊन जोडीक असताना बुवा प्रेझेंटेशन कशा करतं. कारण एका बघा काल पटकन विचारला अरे बुवान वगैरे भारी घेतलं तू काय मॅड आहेस काय न मग काय झाला अरे त्यांचं प्रेझेंटेशन बघितलं काय का असं आहे ना म्हटलं माझ्याकडे पण प्रेझेंटेशन आहे त्याच्यावर तो काय बोललो नुसतं प्रेझेंटेशन नाही एक्स्ट्रीम हा ही बुवा तुमची पोच पावती आहे. त्यामुळे बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. बुवानी खरंच चांगले विषय मांडलेत या ठिकाणी की समाजात कसं राहिलं पाहिजे. आज परमेश्वर कुठे आहे परमेश्वर कुठे आहे तर तो परमेश्वर आपल्याला समजला पाहिजे. खरा परमेश्वर खरो देव असाच पण ती हा परमेश्वर बरं काय. आणि आपले आई वडील हे घरातच आपले असतात पण आपण आपल्याला ते दिसत नाही आणि आपण त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत नाही म्हणून ते आपल्याला दिसत नाही. धन्यवाद. आयुष्यभर एवढीच सेवा करा भगवंताची की भगवंताला तुमच्यापर्यंत पोचावं लागेल. कारण परमेश्वराने बघा आई आणि वडील देवाक माहित होता मी सगळ्यांच्या घरात जाऊ शकत नाही म्हणून देवरूपी आई वडील प्रत्येकाच्या घरामध्ये त्या परमेश्वराने ठेवलेत. म्हणून म्हणतोय त्या ठिकाणी भजन घेतोय. आरंभी वंदीन अयोध्येकरा आरंभी वंदीन अयोध्येकरा आरंभी वंदीन अयोध्येकरा
पावसे आरंभिवनी अयोध्येचा अयोध्येचा आरंभिवनी अयोध्येचा. या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमासाठी संपर्क साधला माझे मित्र आदरणीय मच्छिंद्र पेडणेकर, त्याचप्रमाणे उमेश कार्यकर यांचे देखील मी आवर्जून या ठिकाणी आभार मानतो. स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, स्पर्श होता तुझा विसरलो भानवी, श्वासातला ग्रासिया गंधवी, नयनका भेगडी अर्पुणीश्वरा, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता.
कुंभर सुधवर गाती ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सानी द प ग प द प ग प व्याघ्रांबर भस्मांगी जटाधारी वाजवी तुंगी व्याघ्रांबर भस्मांगी जटाधारी वाजवी तुंगी व्याघ्रांबर भस्मांगी जटाधारी वाजवी तुंगी
या ठिकाणी आदरणीय चंद्रकांतजी रासप यांच्याकडून माझ्यासाठी 200 आणि माझे पकवादवादक महेशी परब यांच्यासाठी 100 असं 300 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद. कैलासवासी सुभाष यशवंत कारेकर त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू कुमार सुयश उमेश कारेकर यांच्याकडून अभंगाची फरमाईश आली. नक्कीच घेऊया. 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री भास्कर महादेव तावडे, समर्थ तावडे यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आले. अच्छा, दोघांच्या भजनामध्ये कोरसला बसलाय. त्याचप्रमाणे कैलासवासी जयाजी सीताराम तावडे, माजी पोलीस पाटील वाडा यांच्या स्मरणार्थ श्री संदीप तावडे यांच्याकडून हे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, आभार मानतो. धन्यवाद. 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 रूपाचा वगैरे वेळ झालाय. कसं पाहुण्याक जास्ती बोलला तर बरा वाटत नाही. पाहुणचार दिसतो गावतो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नको. भांडण होतं हव्या शेवटपर्यंत. अगदीच नाही सुरुवाती आपटली तरी शेवटी तरी आपटली. पण मी अजून वाईट नाही बोलतो यार. पाहुण्यान काय बोललो तर मग बघूया काय तर, पण नाही त्याची खात्री आहे. कारण आतापर्यंत जसा भजन चालला बुवा, अतिशय सुंदर रंगत चालले. थोडंसं तू फापालतंय दहशत तुमची आज नाही बोलतो ना. तुम्ही सांगलात मग उगाच पावल्याची कळ नाही काढायची अजून बाहेर सुटल्याची. त्यामुळे बुवा जास्ती तसं काय आणि तुम्ही बोललास तरी बुवा मला आता वाईट वाटणार नाही. कारण अशो बारी आमचे झालेच बरोबर, पण बाहेर झाले हो. त्यामुळे बुवा तुम्ही मजा करा, संकोच घ्यायचो ठेवू नको. जेवढी मजा करशाल तेवढी हे पेटी भरतली एवढा तुमचा नक्की सांगतोय. कारण जो परिसर आहे बुवा साईबाबांचे निश्चित भक्त, म्हणजे साईबाबांची भक्ती, साईबाबा एवढं दैवत त्यांनी बाबांना मानलंय. त्यामुळे या ठिकाणी सगळे हौशे नवशे गवशे सगळे कलावंत इकडे आहेत. पण आवड ही मोठी असावी म्हणून बुवा हा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम, आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम एवढा मोठा या ठिकाणी साजरा केला जातो. या ठिकाणी रूपाचा अभंग घेतो बुवा. गुरु परमात्मा परेशु, परमात्मा परेशु, ऐसा जाता दृढ विश्वास, ऐसा जाता दृढ विश्वास. परमात्मा परेशु, परमात्मा रूपा पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी.
पहलू में बैठे रहो, पहलू में बैठे रहो, आज जाने किसी से ना लो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने किसी से ना करो। ही सही दिल ही दुखाने के लिए फिर से मुझे छोड़ के जाने के लिए बहुता सुखता की म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी,